नमस्कार, मी सुनीता आरडीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत वाटाण्यापासून पराठे। तर चला सुरू करूया। त्यासाठी आपण वाटाणा घेणार आहोत, गव्हाचं पीठ घेणार आहोत, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेणार आहोत, कोथिंबीर घेणार आहोत। वाटाणा पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण वाटलेला जो वाटाणा आहे तो टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर घरी केलेला गरम मसाला, काळा मसाला, हळद पावडर आणि धना पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि ते छानसं मिक्स करून घेणार आहोत। चांगला मऊसूत असा पिठाचा गोळा तयार करणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये तेल टाकणार आहोत। परत एकदा तो छानसा आपण मळून घेणार आहोत। मळून झाल्यानंतर तो 15 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आपले 15 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपला पिठाचा गोळा किती छान मऊ लुसलुसीत झालेला आहे। त्यामधून आपण एक छोटा बारीकसा गोळा काढून घेणार आहे आणि तो लाटून घेणार आहे, त्याचा एक पराठा तयार करणार आहोत। छानसा सगळ्या बाजूनी लाटून घ्यायचा आहे। त्याच्या कडा ह्या जाड ठेवायच्या नाही आहे, समांतर लाटून घ्यायचा आहे। मी ज्या प्रकारे लाटते त्या प्रकारे आपण करून घ्यायचा आहे। आपले पराठे तयार आहेत। त्यानंतर आपण गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। त्याला तेल लावणार आहे आणि आपण जो पराठा तयार केला आहे तो त्यावरती टाकणार आहोत। छानसा दोन्ही बाजूनी आपण त्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून देणार आहोत। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला। छानसा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळे पराठे तयार करायचे आहेत। आपले पराठे रेडी आहेत, सर्व करायचे आहेत। अशा छान छान रेसिपीजसाठी आरडी रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।